रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर झाली। सामाजिक कार्याची जाणीव आणि पत्रकारितेतील अनुभव पाहता सोनावणे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। ते पनवेल युवा या वृत्तपत्राचे संपादक असून अनेक वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। निवडीबद्दल पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी विजय कडू, संजय कदम, नितीन जोशी यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे आपल्या पत्रकारितेमधून राजकीय वाटचाल करत आहेत आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी त्यांना मिळालेलं आहे। आणि आज सर्व पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार विजय कडू साहेब, तसेच संजय कदम, राज भंडारी, राज कांबळे, केवलजी महाडिक आणि अनिल राय हे सर्वच पत्रकार बंधू आज उपस्थित राहिलेले शुभेच्छा देण्यासाठी। तरी माझी विनंती आहे की ज्येष्ठ पत्रकार विजय कडू यांनी प्रथम शुभेच्छा द्याव्या आणि त्यानंतर आपण सर्वांनी पत्रकारितेत माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांची पनवेल शहर रिपाईच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आम्हाला अभिमानाचा क्षण आहे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांचा छोटेखानी हा सत्कार आयोजित केलेला आहे। त्या सत्काराचा त्यांनी पहिले स्वीकार करावा आणि त्याच्यानंतर पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा देतो। सर्व पत्रकारांच्या वतीने मी त्यांना एक आश्वासन देतो की तुमची यापुढील जे काही वाटचाल असेल काय आणि पत्रकारांच्या माध्यमातून आमचे जे सहकार्य असेल ते पुरेपूर मिळेल, त्याच्यासाठी माझे सहकारी केवल महाडिक, संजय कदम आणि सर्व सहकारी त्यांना नेहमीच सहकार्य करतील। आम्ही सुद्धा त्यांच्या बातम्यांना प्रसिद्धी देऊन तुम्ही सुद्धा सगळ्यांनी द्यावे। कुठून काय म्हणे पुढे काय कमतरता असेल तर त्याचं रिपेअरिंग सुद्धा करावं, कारण का आपण परीक्षण करत असतो। म्हणून निलेश सोनावणे यांना आपण शुभेच्छा देत आहोत। याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना एकच सांगतो, त्यांनी आता एक ट्रिप अरेंज केलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी माझी आमचे सन्माननीय राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आमचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या आदेशाने आमचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी मला पनवेल शहर अध्यक्षपद म्हणून नियुक्ती केली आहे। मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे निश्चितच आभार मानले पाहिजे आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती यशस्वीरित्या पार पाडेल। आता जो कार्यकाळ असेल अध्यक्षपदाचा त्या काळात मी पक्षाला आणि समाजाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेल। आज या ठिकाणी माझ्या पत्रकार बांधवांनी माझा जो शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार ठेवला आहे। मी माझ्या पत्रकार भावांना निश्चितच एक ग्वाही देतो की जे काही प्रश्न पक्षाच्या माध्यमातून असतील किंवा पत्रकाराच्या माध्यमातून असतील, माझं नेहमीच सहकार्य या अगोदरही असणार आहे होतं आणि या पुढेही असणार आहे। माझे वडिलांसमान मला असलेले विजयजी कडू हे माझ्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळापासून माझ्यासोबत आहे आणि आजही मला त्याचा आनंद आहे की आजही माझी शहराध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांचं ऑपरेशन झालं असताना देखील ते आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, याचं मला निश्चित अभिमान आहे। आणि त्यांचे आदेश हे पत्रकारिता करत असताना आम्ही वेळोवेळी पाळलेले आहेत। माझे सहकारी मित्र आहेत संजयजी कदम, यांचं देखील नेहमीच सहकार्य लाभत असतं। त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भामधल्या ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील तेही पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या पत्रकार संघटनांच्या माध्यमातून आपण ते शासन दरबारी सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतो। आज आपण जो सूचना केली की या ठिकाणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खूप आज आहे, जे आता 30 सप्टेंबरपर्यंत त्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे आणि याकरिता आपण सर्व बांधवांनी, पत्रकार बांधवांनी खरा हा लढ्याला प्रसिद्धी देण्याचं काम सर्वात मोठं केलं तर या पनवेल तालुक्यातल्या पत्रकारांनी केलं आहे। त्याच्यामध्ये विजयजी कडू यांचा वाटवार चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असेल, संजयजी कदमसारखे जे काही अनेक पेपर बातम्या लावतात किंवा आपल्या सगळ्यात ज्या तालुक्यामधले पत्रकार आहेत त्यांनी या आंदोलनाला जी प्रसिद्धी दिली
त्यामुळेच हे सरकार हे जागं होत आहे, त्याची नोंद घेत आहे. कारण आंदोलन जरी कोणी करत असलं तरी माध्यमं सोबत नसतील तर त्या आंदोलनाला तेवढं यश मिळत नाही. आणि ह्याच्यामध्ये जरी दिवा पाटील साहेबांचं नाव यावं ही सर्व आपल्या पत्रकार बांधवांची पण इच्छा आहेच आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांची देखील इच्छा आहे. त्यामुळे जसं आपण आता आपल्याला सूचना केली, आपण पण एक पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपलं माननीय मुख्यमंत्री साहेब यांना भेटू. शिवाय जमलं तर आपले केंद्रीय उड्डाण नागरिक मंत्री आहेत त्यांना एक भेट घेऊ की याच्यामध्ये लवकरात लवकर हे नाव आणि दिवा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं. ही भूमिका आपली कालही होती, आजही आहे आणि ते विमानतळ झाल्यानंतरही असेल. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार, केंद्रीय मंत्र्यांना जाऊन आपण भेटणार आहोत. आठवले साहेबांचंही परत आमचं मागेही चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं की इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या सोबत, त्यांच्या भावनांच्या सोबत आपण आहोत आणि आपल्याला तीच भूमिका घ्यायची. या भागातले नेते जे या ठिकाणी जे शेतकऱ्यांना न्याय देणारे नेते आहेत त्या सन्माननीय दिवा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यातच यावं ही देखील भूमिका आहे. आज आपण ती कमी वेळात या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार.